देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद आता बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये उमटलेत. नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी. आंदोलक विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज शेगावमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. शेकडो विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत शिक्षण व्यवस्थेविरोधात आणि सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. तसेच लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही शेगावच्या विद्यार्थ्यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला. विद्यार्थ्यांना वेळेत न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय. शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. शहरासह ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले. मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करत घोषणाबाजी केली. आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यासोबतच पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही विद्यार्थ्यांनी जाहीर पाठिंबा केला. शेवटी तहसीलदारांना निवेदन देत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. बोला. गेल्या आपण आपल्या देशामध्ये पाहिले असता विविध प्रकारचे पेपर फुटीचं प्रमाणे सर्रास वाढत आहे. तर त्यासाठी देशभरातून आंदोलन चालू आहे. आमचाही एक या ठिकाणी शेगाव तालुक्याच्या वतीने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने आपण आज तहसील कार्यालय शेगाव येथे निवेदन देणार आहोत मॅडमला. आणि जे 21 दिवसापासून सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टी यांचं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला एक पाठिंबा आमचा असणार आहे. त्या उपोषणाद्वारे आम्ही कसं सांगू इच्छितो की परीक्षा सर्व पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे आणि नीट परीक्षामध्ये जो घोटाळा झाला आहे त्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि होणाऱ्या सर्व राज्य शासनाच्या परीक्षासुद्धा ह्या MPSC मार्फत झाल्या पाहिजेत आणि सर्व MPSC मार्फत होऊन आणि सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने झाल्या पाहिजेत असं आमचा नियोजन आज मार्चमध्ये आहे. आणि असंच आम्ही आज निवेदन तहसीलदार मॅडमला देणार आहोत. आज निवेदन दिल्यानंतर पुढची भूमिका काय राहणार आहे? पुढची भूमिका जर आज आमच्या जर काही मागण्या त्यामधल्या तहसीलदार मॅडमच्या थ्रू आम्ही जे कलेक्टर ऑफिसला ते फॉरवर्ड करतील, त्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर भविष्यातही यापेक्षाही जनआक्रोश आणि विद्यार्थ्यांचा मोर्चासुद्धा आम्ही या शेगावमध्ये घेणार आहोत असे आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगतो.